नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऋग्वेदोक्तम देवी सूक्तम म्हणजे हा जो स्तोत्र आहे किंवा हा जो पाठ आहे तो आपण आपलं ज्यावेळी पारायण चालू असतं, ज्यावेळी एक पाठ आपला चालू असतो त्यावेळी 1 ते 13 अध्याय झाल्यानंतर आपल्याला ऋग्वेदम देवी सूक्तम तंत्रोक्त देवी सूक्तम हे स्तोत्र म्हणून घ्यायचे. तर तुम्ही देखील माझ्याबरोबर याचं पठण आणि श्रवण नक्कीच करा. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. ऋग्वेदोक्तम देवी सूक्तम विनियोगः. ओम अहमित्यष्टर्चस्य सूक्तस्य वागामृति ऋषिः सच्चित् सुखात्मकः सर्वगतः परमात्मा देवता द्वितीयाया रुचो जगती शिष्टाणाम त्रिष्टुपछन्दः देवी महात्म्य पाठे विनियोगः. ध्यानम्. ओम सिंहस्था शशिशेखरा मर्कतप्रख्यैश्चतुर्विभुजैः शङ्खचक्रधनुराश्चरम् ददती नेत्रैस्तिभिः शोभिता आमुक्ताङ्गदाहार कंकणरणता काञ्चिननुपुरा दुर्गा दुर्गतिहारिणी भवतु नो रत्नोलसत्कुण्डला. देवी सूक्तम्. ओम अहं रुद्रेभिः सुभिश्चार्य हमादित्यैरुत विश्वदैवैः अहं मित्रावरुणो नोभा बिभर्म्य अन्द्रिग्णि अहमीश्वनोभा अहं सोममाणहंस बिभर्त्यहं त्वष्टारमुतं पूषणं भगम् अहं ददामि द्रवीणं हविष्मते सुप्रावे यजमानाय सुन्वते. अहं राष्ट्री संगमनि वसुनां चिकितुषी प्रथमा यज्ञियानां तामं देवा व्यदुदुः पुरुत्रा भुरिति स्थात्रा भूर्यावेशयन्तीं मया सो अन्नमति यो विपश्यति यः प्रणितीय ईशृणोत्युक्तम् अमन्त्वमां तम् उपश्यन्ति श्रुधि श्रुतं श्रद्दिवं ते वदामि अहमेव स्वयम् इदं वदामि जुष्टं देवेभिरुतमानुषेभिः यं कामयेतं तमुग्रं कृणोमि तं ब्रह्माणं तं ऋषि तं सुमेधाम्. अहं रुद्राय धनुरा तनोमि ब्रह्मद्विषे शर्वे हन्त्वा अहं जनाय समदं कृणोम्यहं द्यावा पृथ्वी आविवेश अहं सुवे पितरमस्य मूर्धन्मं योनिरिक्तस्वन्तः समुद्रे ततो वितिष्ठे भूतनानो विष्णो तामुं न्यां वर्ष्णोपस्पृशामि अहमेव वात इव प्रवाम्यारभमाणा भुवनानि विश्वा परो दिवा पर एन पृथिव्ये तावती महिना संबभूव. इति श्री ऋग्वेदम देवी सूक्तम संपूर्णम. श्री दुर्गाये नमः. आजच्या पाठामध्ये खास नवरात्री निमित्त आपण तंत्रोक्त देवी सूक्तम हा पाठ बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या पाठाला. अथ तंत्रोक्तम देवी सूक्तमं. नमो देवे महादेवे शिवायै सततं नमः. नमो प्रकृते भद्रायै नियताः प्रणताः स्मतां. रौद्राय नमो नित्यायै गौरी धात्रे नमो नमः. ज्योत्स्नायै चेन्द्ररूपिण्ये सुखायै सततं नमः. कल्याणे प्रणतां वृद्धे सिद्धे कुर्मो नमो नमः. नैऋत्ये बुभृतां लक्ष्मै शर्वाण्ये ते नमो नमः. दुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्ये ख्यात्ये तथैव कृष्णायै धूमायै सततं नमः. अतिसौम्यतिरौद्रायै नतास्तत्ते नमो नमः.
नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृते नमो नमः। या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु चेतनेत्ते विधीयते नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु तृष्णारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु क्षान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु जातिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु कान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु वृत्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु भ्रान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। इन्द्रियाणां दिष्टाविभूतानां चाकिलेषु या भूतेषु सततं तस्यै व्याप्ति देवे नमो नमः। चित्तिरूपेण या कृत्स्मै द्व्याप्य स्थिता जगत् नमस्तस्यै 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 नमो नमः। स्तुता सूरैः पूर्वं विष्टसंश्रया तथा सुरेन्द्रेण दिनेषु सेविता करोतु सा नः शुभहेतुरेश्वरी।
शुभानि भद्राण्यं विहन्तु चापदाः या साम्प्रतं चोत्थ दैत्यतापितै रस्माभिरीशाश्च सुरै नमश्यते या च स्मता तच्छण मे वहन्ति नः सर्वापदो भक्ति विनम्र मूर्तिभिः। श्री दुर्गायै नमः। अथ वैकृतिकं रहस्यं ऋषिरुवाच ॐ त्रिगुणां तामसी देवी सात्विकीं या त्रिधोदिता सा शर्वा चण्डिका दुर्गा भद्रा भगवती यते योगनिद्रा हरेरुक्ता महाकाली तमो गुणा मधुकैटवनाशार्थ यां तुष्टां वामुसानः दशवक्त्रां दशभुजा दशपादाज्जनप्रभा विशालया राजमाना त्रिशलोचनमालया स्फुरदृश्यन्नन्दष्ट्रां साम्बीं रूपापि भूमिप रूपसौभाग्यकान्तिनां सा प्रतिष्ठा महाश्रियः खगबाणदाशूलचक्र शङ्खभूषिण्डभूत परिघं कामूर्कं शीर्षं निश्चोत्तद्युतिरं ददौ एषा सा वैष्णवी माया महाकाली दुरत्यया आराधिता वशीकुर्या पूजा कर्तुश्चराचरं सर्वदेव शरीरेभ्यो यां विभूतामितप्रभा त्रिगुणा सा महालक्ष्मी साक्षान्महिषामर्दिनी श्वेताननानिलभुजा सुश्वेत्समण्डला रक्तमध्या रक्तपादा नीलञ्जेनुरुमत्ता सुचित्रजगणा चित्रमाल्याम्बरविभूषणा चित्राणुलेपना कान्तिरूपसौभाग्यशालिनी अष्टादशभुजा पूज्या सा सहस्रभुजा सती आयुधान्यत्र वक्ष्यन्ते दक्षिणादः करक्रमा अक्षमाला च कमलं बाणो सिंहिकुलिशं गदा चक्रं त्रिशूलं परशुः शङ्को घण्टा च पाशकः शक्तिदण्डश्चर्मचापं पाणपात्रं कमण्डलुः अलङ्कृतभुजामि विरायुधेः कमलासनां सर्वदेमयीमिषां महालक्ष्मीमां नृप पूजयेत् सर्वलोकानां सदेवानां प्रभुर्भवेत् गौरीदेहात् स्फुदाया सत्कैगुणाश्रया साक्षात् सरस्वती प्रोक्ता शुम्भासुरनिर्वहिनी दधौ चष्टभुजा बाणमुसले शूलचक्रभूतं शङ्खं घण्टाम्लां च मामूर्कं वसुधाधिप एषां सम्पूजितां भक्त्या सर्वज्ञत्वं प्रयच्छति निशुम्भमतिनं देवी शुम्भासुरनिर्वाहिनी इत्युक्तानि स्वरूपाणि मूर्तीनां तव पार्थिव उपासनं जगन्मातुः पृथगासां निशामयम् महालक्ष्मी यदा पूज्या महाकाली सरस्वती दक्षिणोत्तयो पूज्ये पृष्ठतो मिश्र नुत्रयम् विरञ्चीश्वरया मध्ये रुद्रो गौर्या च दक्षिणे वामे लक्ष्म्या ऋषिकेशः पुरतो देवतात्रयम् अष्टादशभुजा मध्ये वामे चास्या दशाननः दक्षिणेष्टभुजा लक्ष्मी महतीति समर्चये अष्टादशभुजा चैषां यदा पूज्या नराधिप कालमृत्यु च सम्पूज्यो दशानना चाष्टभुजा दक्षिणोत्तयोस्तदा कालमृत्यु च सम्पूज्यो सर्वरिष्टप्रशान्तये यदा चाष्टभुजा पूज्या शुम्भासुरनिर्वहिनी
नवास्याः शक्तयः पूजा सता रुद्रविनायको नमो देव्या इति स्तोत्र महालक्ष्मी समर्चये अवतारत्रचार्या स्तोत्रमन्त्रास्तदाश्रयः अष्टादशभुजा चैषा पूजा महिषामर्दिनी महालक्ष्मी महाकाली सैव प्रोक्तां सरस्वती ईश्वरी पुण्यपापानां सर्वलोकमहेश्वरी महिषान्तकरी येन पूजिता जगत्प्रभु पूजये जगता धात्री चण्डिकां भक्तवत्सलां यज्ञादिर्बिरलङ्कारे गन्धपुष्पे तक्षदे धूपै दीपैश्च नैवेद्या नाभक्षसमन्वितः रुधिराक्तेन बलिना मांसेन सुरयानृप बलिमासादिपूजेयं विप्रवर्जामयेरितः तेषां किलं सुरामासे नोक्तां पूजनृपक्वचित् प्रणामा च चमनीयेन चन्दनेन सुगन्धिना सकर्पूरैश्च ताम्बूलै भक्तिभावसमन्वितै वामभागे क्रतो देव्या छिन्नशीर्षमहासुरं पूजयेन्महिषं येन प्राप्तं सायुज्यमीशया दक्षिणे पुरतः सिंहं समग्रं धर्ममेश्वरं वाहनं पूजये देव्या द्रुतं येन चराचरं कुर्याच्च स्तवनं धीमा तस्तया एकाग्रमाणस् ततः कृताञ्जलि भूत्वा स्तुवितचरितैर्मरीमे एकेन वा मध्यमेन नैकेनेतयोरिहं चरितार्थ तु न जपेत् पच्चिद्र वाप्नुयात् प्रदक्षिणे नमस्कारं कृत्वा मृग्णीकृताञ्जलिः क्षमापये जगद्धात्री मुहूर्तमुहूर्ततन्द्रितः प्रतिश्लोकं च जुहुयात्स्पं तिलसर्पिषा जुहुयात्स्रौ मन्त्रैव चण्डिकायै शुभं हविः भूयो नाम पर्दे देवी पूजयेत्सु समाहितः प्रयतः प्राञ्जलि प्रह्यं प्रणमारोग्यं चात्मनि सुचिरं भावये दिशां चण्डिकां तन्मयो भवेत् एवं यः पूजयेत् भक्त्या प्रत्यय परमेश्वरीं भुक्त्वा भोगान् यथा कामं देवी सायुज्यमाप्नुयात् यो न पूजयते नित्यं चण्डिकां भक्तवत्सला भस्मीकृत्यास्य पुण्यानि निर्दहे परमेश्वरी तस्मा पूजय भूपाल सर्वलोकमहेश्वरीं यथोक्तेन विधानेन चण्डिकां सुखमाप्यसि इति वैकृतिकं रहस्यं सम्पूर्णम् श्री दुर्गाये नमः। आजच्या व्हिडिओमध्ये अथमूर्ती रहस्य हा आपल्या दुर्गा मातेचे स्तोत्र आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नवरात्री महोत्सवामध्ये या प्रत्येक स्तोत्राला विशेष महत्त्व आहे आणि आपण आवर्जून या प्रत्येक स्तोत्राचे पठण आणि श्रवण नक्कीच केलं पाहिजे। तर तुम्ही देखील माझ्याबरोबर या व्हिडिओचे पठण आणि श्रवण नक्की करा। पहिल्यांदाच तर तुम्ही या चॅनेलवर आला असाल तर नक्कीच या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण नवरात्रीचे बरेचसे व्हिडिओज मी या माझ्या चॅनेलवर अपलोड केले, त्या प्रत्येकाचा तुम्ही नक्की लाभ घ्यावा। चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। अथ मूर्तिरहस्यं ऋषिरुवाच ओम नंदा भगवती नाम या भविष्यति नंदजा स्तुता सा पूजिता भक्त्या वशी कुर्या जगत्त्रयम् कणकोत्तमति कान्तिः सा सुकान्ति कनकांबरा देवी कनकवर्णाभा कणकोत्तमभूषणा कमलाकुशपाशाब्जैर्लङ्कृत चतुर्भुजा इंदिरा कमला लक्ष्मीः सा श्रीरक्ताम्बुजासना या रक्तदन्तिका नाम
देवी प्रोक्ता मया नघ तस्याः स्वरूप वक्ष्यामि शृणु सर्वभयापहम् रक्तांबरा रक्तवर्णा रक्त सर्वांगभूषणा रक्तायुधा रक्तनेत्रा रक्तकेशातिभीषणा रक्ततीक्ष्णनखा रक्तदशना रक्तदन्तिका पतिं नारी वारणुरक्ता देवी भक्तं भजेन्नम् वसुदेव विशालास सुमेरुयुगलस्तनी दीर्घो लंबवती स्थूलो तावतीव मनोहरो कर्कशावती कांतो तो सर्वानंदपयोनिधी भक्तां संपायेत् देवी सर्वकार्मदुघोस्तनो खगपात्रं च मुसलं लांगलं च विभर्ति सा अख्याता रक्तचामुण्डा देवी योगेश्वरीति च अनया व्याप्तमखिलं जगत्स्थावर जंगमम् इमां यः पूजेत् भक्त्या स व्याप्नोति चराचरम् अदितेय इमं नित्यं रक्तदन्त्यावपुस्तवम् तं सा परिचरे देवी पतिं प्रियं वाङ्गना शाकम्भरी नीलवर्णा नीलोत्पविलोचना गंभीरनाभिस्त्रिवली विभूषितवनोदरी सुकर्कश समोत्तुंग वृतपीन घनस्तनी मुष्टिं शिलिकमुखापूर्णं कमलं कमलालया पुष्पपल्लं मुलादिफलाढ्यं शाकसञ्चयं काम्यानन्तरसैर्युक्तं श्रुत्युन्म मृत्युभयापहम् कामूर्कं च स्फुरत्कान्ति बिभ्रति परमेश्वरी शाकम्भरी क्षताक्षी सा सैव दुर्गा प्रकीर्तिता विशोका दुष्टदमनी शमनी दुरितापदाम उमा गौरी सती चण्डी कालिका सच पार्वती शाकम्भरी स्तुवन् ध्यायन् पन् संपूजयन् मन अक्षय नमश्नुतते शीघ्रमणापाणामृतफलम् भीमपी नीलवर्णासा द्रष्टान् दशन भासुरा विशाललोचना नारी वृत्तपीन पयोधरा चन्द्रहासं च डमरुः क्षीरहा पात्रं च बिभ्रति एकवीरा कालरात्रिः सैवोक्ता कामदा स्तुता तजो मंडल दुर्दर्शा भ्रामरी चित्रकांतीभूत चित्राणुलेपना देवी चित्राभरण भूषिता चित्रभ्रमर पाणिः सा महामारिती गीयते इत्येता मूर्तयेतो देव्या याः ख्याता वसुधादीप जगन्मातुश्चण्डिकायाः कीर्तिताः कामधेनवः इदं रहस्यं परमं न वाच्यं कास्यचित्त्वया व्याख्यान दिव्यमूर्तिनाम भीष्टफलदायकं तस्मात् सर्वप्रयत्नेन देवीं जप निरन्तरं सप्तचान्मर्जिते घोरे ब्रह्महत्या समैरपि पाठमात्रेण मन्त्राणां मुच्यते सर्वकिल्बिषैः देव्या ध्यानं मया ख्यातं गुह्यात् गुह्यन्तरं महत् तस्मात् सर्वप्रयत्नेन सर्वकामफलप्रदं सर्वस्वरूपमयी देवी सर्वदेवीमयं जगत् अतोऽहं विश्वे रूपां तां नमामि परमेश्वरी इति मूर्तिरहस्य संपूर्णम्. नवरात्रीमध्ये प्रत्येक स्तोत्राला विशेष महत्व दिलेले. तर आपण जे बघणार आहोत पारायण करते वेळी ज्यावेळी आपले सर्व अध्याय वाचून होणार आहेत, म्हणजे अध्यायापूर्वीचे स्तोत्र आणि अध्यायानंतरचे स्तोत्र असे सर्व स्तोत्र आपल्या या दुर्गा सप्तशतीच्या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेले. मग त्यातीलच आपण जो नंतर म्हणजे आपले पूर्ण 1 ते 13 अध्याय वाचून झाल्यानंतर जो स्तोत्र आहे ते म्हणजे क्षमा प्रार्थना स्तोत्र आहे. म्हणजे आपल्याकडून आपली ही प्रभावी सेवा करताना काही जर चूकभूल झाली असेल तर त्यासाठी आपण देवीचे हे स्तोत्र आवर्जून म्हणले पाहिजे. आणि याचं तुम्ही देखील माझ्याबरोबर पठण आणि श्रवण नक्कीच करा. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या क्षमा प्रार्थना स्तोत्राला. अपराध सहस्राणि
क्रियन्ते हर्निशं मया दास्योमिति मा त्वं क्षमस्व परमेश्वरि आवाहनं न जानामि विसर्जनं पूजां चैव न जानामि क्षम्यता परमेश्वरि मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरि यत्पूजितं मया देवी परिपूर्ण तदस्तु मे अपराधशतं कृत्वा जगदम्बेति चोच्चरे यां गतिं समवाप्नोति न तां ब्रह्मादय सुराः सापरोधोऽस्मि शरणं प्राप्स्तत्वा जगदम्बिके इदानीमनुक्यमोहं यथेच्छसि तथा कुरु अज्ञानादिस्मृते भ्रान्त्या यन्यूमनधिकं कृतं तत्सर्वं क्षम्यता देवी प्रसीद परमेश्वरि कामेश्वरीं जगन्मातः सच्चिदानन्द विग्रहे गृहाणामचर्मीमा प्रीत्या प्रसीद परमेश्वरि गुह्यति गुह्यभोक्तृत्वं गृहात्मा समत्कृतं जपं सिद्धिर्भवतु मे देवी त्वत्प्रसाद दुरेश्वरि श्री दुर्गापर्णमस्तु. श्री दुर्गाये नमः. आजच्या व्हिडिओमध्ये जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये क्षमा प्रार्थना स्तोत्र बघितलं तसंच हे दुसरं जे बघणार आहोत ते म्हणजे दिव्यापराध क्षमापणा स्तोत्र. म्हणजे हे देखील आपले 1 ते 13 अध्याय झाल्यानंतर या स्तोत्राचं आपल्याला पठण करायचंय. चला तर मग तुम्ही देखील माझ्याबरोबर या स्तोत्राचे पठण आणि श्रवण नक्कीच करा. अथ दिव्यापराध क्षमापण स्तोत्रम न मंत्रम नो यंत्रम तदपि च न जाने स्तुतिमहो न चाहानं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथाः न जाने मुद्रास्ते तदापि च जाने विलपणं परं जाने मातस्त्वनुसरणं क्लेशहरणं विधेर्ज्ञानेन द्रविणविरहेणालसतया विधेया शक्यतात्व चरणयोयाचुरीभूत तदेतक्षन्तव्य जननी सकलोद्धारिणी शिवे कुपुत्रो जायत क्वचिदपि कुमाता न भवति पृथिव्या पुत्रास्ते जननी बहवः शान्ति सरला परं तेषां मध्ये विरलतरुलों तव सुतः मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति जगन्मातर्मातस्तव चरणसेवानरचिता न वा दत्तं देवी द्रविणपि भूयस्तव मया तथापि त्वं स्नेहं मयि निरूपं यत् कुरुषे कुपुत्रो जाय क्वचिदपि कुमाता न भवति परित्यक्ता देवा विविध सेवा कुलतया मया 85 तु वयसि इदानीं चेनान्मातस्तव यदि कृपा नापि भविता निरालम्बो लम्बोदर जननीकं यामि शरणम् श्वापाको जलापाको भवति मधुपाको मगिरा निरान्तंको रङ्को विहरति चिरं कोटिकणकैः तवापर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं जनं को जानीते जननी जपनीयं जपविधोः चिताभस्मलेपो गरलमशमनं द्विक्पटधरो जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपतिः कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं भवानी त्वत्पाणिग्रहण परिपाटी फलमिदम् न मोक्षास्य काङ्क्षा भवविभवाञ्चापि च न मे न विज्ञानापेक्षा शशिमुखी सुखेच्छापि न पुनः अतस्त्वां संयाचे जननी जनं यातु मम वै मृडाणि रुद्राणि शिव शिव भवानीति जपतः नारदितासि विधिना विविधोपचारैः
किं वृक्षं चिन्तपरेण घृतं वचोभिः श्यामे त्वमेव यदि किञ्चन मयन्नाथे दत्से कृपामुचितं मम परं तवैव आपत्सु मग्नः स्मरणः त्वदीयं करोमि दुर्गे करुणावेशी नैतच्चत्वं मम भावयेताः क्षुधा तृषार्ता जननी स्मरन्ति जगदम्ब विचित्रमत्र किं परिपूर्णा करुणास्ति चैन्मयी अपराध परम्पराम् न हि माता समुपेक्षते सुतं मत्समहापातकी नास्ति पापगणित्वत्समान हि एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यं तथा कुरु इति श्री शंकराचार्य विरचितं देव्यापराध क्षमापणा स्तोत्रं संपूर्णं. श्री दुर्गाये नमः. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिद्ध कुंजिका स्तोत्रम हा नवरात्रीसाठी खास या पाठाचं वाचन करणार आहे. तर तुम्ही देखील माझ्या बरोबर या पाठाचं वाचन आणि श्रवण नक्की आवर्जून करा. कारण नवरात्रीमध्ये या प्रत्येक स्तोत्राला इतकं महत्व प्राप्त आहे की आपण या प्रत्येक पाठाचं जर वाचन किंवा श्रवण केलं तर नक्कीच आपल्याला याचे लाभ मिळतील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या वाचनाला. सिद्ध कुंजिका स्तोत्रम. शिव उवाच शृणु देवी प्रवक्ष्यामि कुंजिका स्तोत्रमुत्तमं येन मंत्रप्रभावेन चण्डीजापहा भवेत्. न कवचं नार्गला स्तोत्रं कीलकं न रहस्यकं न सूक्तं नापि ध्यानं च न न्यासो न च वार्चनं कुज्जिका पाठमात्रेण दुर्गा पाठबलं लभेत्. अतिगुह्यतरं देवी देवानामपि दुर्लभं गोपनीयं प्रयत्नेन स्वयोनिरिव पार्वती. मारणं मोहनं वश्यं स्तम्भनोच्चाटनादिकं पाठमात्रेण संसिद्धे कुंजिका स्तोत्रमुत्तमम्. अथ मंत्रः. ओं ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओं ग्लौं ह्रूं क्लीं जुसहा ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल. ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ज्वलं हंसं लक्षं फट् स्वाहा इति मन्त्रः. नमस्ते रुद्रपिन्ने नमस्ते मधुमर्दिनि नम कैटभहारिण्ये नमस्ते महिषार्दिनि नमस्ते शुम्भहन्त्रे च निशुम्भ सुरघातिन. जाग्रतं हि महादेवी जपं सिद्धं कुरुष्व मे. ऐङ्कारी सृष्टिरूपाये हिंकारी प्रतिपालिका क्लिङ्कारी कामरूपिण्ये बीजरूपे नमोऽस्तुते. चामुण्डा चण्डघाती च यैकारी वरदायिनी विच्चे चाभयदा नित्यं नमस्ते मन्त्ररूपिणी. धां धीं दुर्जटेः पत्नीं वां वीं भुवागदीश्वरी क्रां क्रीं क्रूं कलिका देवीं शां शीं मे शुभं कुरु. हुं हुं हुंकाररूपिण्ये जं 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 वनादिनी भ्रां ह्रीं ह्रूं भैरवे भद्रे भवान्ये ते नमो नमः. अं कं चं टं तं पं यं शं विं दुं ऐं विं हं क्षं दिजाग्र दिजाग्रं त्रोटय त्रोटय दीप्तं कुरु कुरु स्वाहा. पां पीं पू पार्वती पूर्णा खां कीं कुखे चरी तथा सां सीं सुं सप्तशती देव्या मंत्रसिद्धिं कुरुष्व मे. इदतुं कुज्जिका स्तोत्रं मंत्रजागर्ति हेतवे. अभक्तेनैव दातव्यं गोपितं रक्ष पार्वती. यस्तु कुंजिकया देवी हीनां सप्तशती पठे न तस्य जायते सिद्धि अरण्ये रोदनं यथा. इति श्री रुद्रयामले गौरीतन्त्रे शिव पार्वती संवादे
कुज्जिका स्तोत्रम संपूर्ण श्री दुर्गाये नमः।